नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पण असं असूनही आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीला असा विश्वास आहे की जागतिक स्तरावरती कोणत्याही मोठ्या नकारात्मक घटना न घडल्यास भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं हे फायदेशीर ठरू शकतं। मॉर्गन स्टॅनलीनं असंही म्हटलंय की सध्याच्या करेक्शनचा हा टप्पा संपल्यानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान हा बदल येत्या काही महिन्यांमध्येच दिसून येईल असंही मॉर्गन स्टॅनलीनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय। मॉर्गन स्टॅनलीनं पुढे म्हटलंय की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, जी शेअर बाजाराची मुख्य ताकद आहे। सुधारित व्यापार संतुलन, घटती वित्तीय तूट आणि कमी चलनवाढीचा दर हे दर्शवतात की अर्थव्यवस्था स्थिर आहे। मॉर्गन स्टॅनलीला पुढील 3 ते 5 वर्षांमध्ये भारतीय कॉर्पोरेट उत्पन्न यामध्ये 12 ते 18% वाढ होण्याची अपेक्षा आहे। याशिवाय खाजगी क्षेत्रातील भांडवली खर्चातही वाढ होईल आणि कॉर्पोरेट बॅलन्स शीट हे मजबूत होतील। याशिवाय ग्राहकांचा खर्च वाढण्याची देखील अपेक्षा आहे आणि गरज नसलेल्या वस्तूंवरती देखील खर्च वाढण्याची शक्यता आहे। या ब्रोकरेज फर्मनं म्हटलंय की 2025 पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न हे $2000 पुढे जाण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहक आता अनावश्यक वस्तूंसाठी अधिकाधिक पैसे हे खर्च करताना दिसून येतील। सध्याच्या करेक्शनमुळे भारताचा बीटा इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेमध्ये 0.4 पर्यंत घसरलाय। मॉर्गन स्टॅनलीनं गेल्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की शेअर बाजारातील अलीकडच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरलेत, परंतु बाजार हा लवकरच सावरू शकेल। मनोरंजक गोष्ट म्हणजे शेअर बाजारातील अलीकडच्या करेक्शन सोबतच व्यवहारामध्ये घट झाली आहे, ज्यामुळे आक्रमक विक्रीऐवजी खरेदीदारांची कमतरता दिसून येते असंही ब्रोकरेजने म्हटलेलं आहे। मॉर्गन स्टॅनलीच्या त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलंय की आमची प्रायोरिटी ही सेंटिमेंट इंडिकेटरनं 2022च्या मध्यापासून पहिल्यांदा भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे संकेत दिलेले आहेत। जरी मार्च 2020 प्रमाणे बाजार थोडा अधिक घसरू शकतो, तरी आम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत काही मोठी कमकुवतपणा दिसत नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मॉर्गन स्टॅनलीने सांगितलं आहे की भारतामध्ये गुंतवणूक करणं हे फायद्याचं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अशा काही चांगल्या बातम्या या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।